70% सामना हा वीर मराठीकडे झुकलेला आहे. जर का कुठल्या तरी मुंबई हिरोजच्या बॅट्समननी दंगल केली विकेटवरती, जबरदस्त बॅटिंग केली, मोठे फटके खूप काळ मारले, तरच मला वाटतं चमत्कार घडायची शक्यता आहे. आणि दुसरीकडे जर का बघायला गेलं तर वीर मराठीच्या बॉलर्समध्ये नव चैतन्य आलेलं आहे. सगळे एकमेकांना साथ देत आहेत, एकमेकांना धीर देत आहेत, समजावतायत घाई करू नका, क्रिकेटमध्ये कुठल्याही क्षणी काही घडू शकतं. नक्कीच आत्ताचा बॉल जर बघितला तर मकरंदच्या हातातनं उडून तोंडाला लागलेला आहे, पण तरी सुद्धा जिगरबाज खेळाडू दिसतोय मकरंद देशपांडे. जिद्दीने खेळतोय, जिद्दीने विकेट कीपिंग करते सगळेजण. परत एकदा उंच मारले गेलेला बॉल आहे, अवघड कॅच होता, जोरात प्रयत्न केला, थोडक्यात हुकलेला आहे. मला वाटतं बाउंड्री लाईनच्या फिल्डरनी जर आला असता तर नक्कीच काय पकडला असता. डोक्याला हिसका, मानेला हिसका बसलेला आहे. खूप प्रयत्न केलेला होता उपेंद्र लिमेने हा कॅच पकडायचा. अवघड कॅच होता, अगदी इंटरनॅशनल क्रिकेटिंग लेवलला सुद्धा हा कॅच अवघड असतो. त्याचा कारण बॉल जो असतो तो तुमच्या मागणं येत असतो. डाईव्ह मारलेली असताना जबरदस्त मानेला हिसका बसलेला, परंतु उपेंद्र लिमे कच्च्या दिलाचा माणूस नाही. आज त्याने अप्रतिम बॅटिंग करून योग्य स्कोर उभारण्यात टीमला मदत केलेली होती. कुणीही मैदान सोडायला तयार नाहीये, कारण प्रत्येकाला माहिती आहे हाच तो क्षण, हीच ती वेळ. आपल्या टीमसाठी आपण सर्वस्वपणाला लावलंच पाहिजे, कारण हा सामना राजू इतका महत्त्वाचा आहे, कारण या सामन्यातला विजेता हाच सेलिब्रिटी क्रिकेट लीगच्या सेमीफायनलला पोहोचणार आहे. आपण बघताय फेसबुकवरती सुद्धा या सगळ्याची तुफान चर्चा चालू आहे. फॅन्टॅस्टिक शॉट, अपूर्वाने गोळी शॉट मारलेला आहे. बम चिका वावा मुवमेंट म्हणायला लागेल याला, कारण काय ताकदीने त्यांनी हा शॉट मारला. अक्षरशः पापणी लवायच्या आत बॉल सीमारेषेच्या पार झाला होता. नक्कीच माझ्या दृष्टीने हा अपूर्व, हा जो बॅट्समन आहे मुंबईचा, हा वीर मराठीच्या दृष्टीने धोकेदायक वाटतोय. प्रत्येक बॉलला त्याचा फटका जोरकस जातोय. परत एकदा मला वाटतं की मुळेंनी थोडंसं स्पीडमध्ये बदल केला पाहिजे, कारण का हा अटॅकिंग बॅट्समन आहे, लेफ्ट हँडर आहे. परत एकदा शॉर्ट बॉल आणि हे बम चिक कॅच. फॅन्टॅस्टिक कॅच. वाटत होतं ही सिक्सर जाणार, परंतु हा फॅन्टॅस्टिक कॅच घेतलेला आहे. वीर मराठीच्या लोकांना अक्षरशः वेळ लागलेला आहे, कारण अपूर्वाची अत्यंत महत्त्वाची विकेट गेलेली आहे. स्कोर झालेला आहे 7-67. पुढचा बॉल शॉर्ट ऑफ गुडलेट बॉल. परत एकदा उपेंद्र लिमेनकडे बॉल गेलेला आहे. पॉईंटला एकही धाव नाही. प्रेशर येतं आहे. मला वाटतं की आता परत एकदा तुम्ही कॅच बघू शकाल. असं वाटत होतं की 6 रन जाईल, पण किती छान जज केलेलं आहे आणि उत्कृष्ट पकडलेला आहे. अप्रतिम कॅच. सिद्धांतमुळे थोडासा जोरात टाकायचा प्रयत्न करतोय, जोशाने टाकायचा प्रयत्न करतोय. टीमचा तो सर्वात कमी वयाचा प्लेअर आहे, त्याच्यामुळे त्याच्या अंगात वेगळ्या प्रकारची एनर्जी आहे, जोश आहे, आणि त्याचा तो वापर करून जोरात टाकायचा प्रयत्न करतोय. त्यामुळे कधी कधी दिशाहीन बॉल होतोय, परंतु मगाचा जो शॉट होता तो चांगला शॉट मला वाटतं बॉलरपेक्षा फिल्डरनी तो कॅच पकडून, आणि हे एकदा नाही झालेलं तर दुसऱ्यांदा घडलेलं आहे. 10 ओव्हरचा खेळ पूर्ण झालेला आहे. स्कोर आहे 7-69.